नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आज बोलतोय की 12 मे ही तारीख आहे आणि आसाममध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. ज्या 4 राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यापैकी बंगाल, तमिळनाडू आणि आता तिसरा आसाम, अर्थात या निवडणुकीला सामोरे गेलेल्यापैकी जे 4 मुख्यमंत्री होते राज्यांचे, त्यापैकी हेमंत बिश्व शर्मा हे आसामचे असे एकमेव मुख्यमंत्री आहेत की त्यांनी आपल्या पक्षासाठी विधानसभेची निवडणूक जिंकली आणि आपली खुर्ची सुद्धा टिकवली. पण ममता दीदी आणि एम.के. स्टॅलिन यांना आपल्या पक्षाची सत्ता टिकवता आली नाही की आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची सुद्धा टिकवता आली नाही. आणि या संदर्भात बोलताना बंगालची निवडणूक भाजपने जिंकली आणि सगळ्यात पहिला शपथविधी बंगालमध्ये झाला. तो अर्थात तुम्ही बघितला असेल, आता तो विषय बातमी जुनी झालेली आहे. पण त्या संदर्भाने एक महत्वाची गोष्ट माझ्या डोक्यात अडकून राहिली होती, ती म्हणजे बंगालमध्ये एवढा दैदिप्यमान विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्याची भव्य दिव्य इव्हेंट केल्याशिवाय राहणार नाही. परेड ग्राउंड मैदानावर त्याचा भव्य शपथविधी सोहळा झाला. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यातले भाजपचे आणि भाजपच्या मित्र पक्षांचे मुख्यमंत्री सुद्धा त्या सोहळ्याला हजर होते. आणि भाजपची स्टाईल आहे, आपल्याविषयी जनमानसामध्ये सदिच्छा आणि सौहार्द निर्माण करण्याची कुठलीही संधी भाजप कधीही सोडत नाही. आणि त्यामुळे मला खात्री होती की बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होईल तो होईल, पण त्यासाठी इतका भव्य दिव्य सोहळा केला जाईल आणि आपल्या देशव्यापी राजकीय ताकदीचं प्रदर्शन भाजप केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी फक्त स्वपक्षीय मोठमोठे नेते, मुख्यमंत्री वगैरे आणले जातील इतकंच नाही, तर विविध राज्यातले किंवा केंद्रातले आपल्या आघाडीतले आणि सोबत असलेले मित्र पक्षाचे दिग्गज नेते सुद्धा बंगालच्या शपथविधीला आणले जातील याविषयी माझ्या मनात शंका नव्हती. आणि म्हणून त्या शपथविधीचा सोहळा जो दाखवला जात होता त्याचा कॅमेरा इकडे तिकडे फिरत होता. मोदी काय करतायत, अमित शहा काय करतायत, शुभेंदू अधिकारी काय करतायत, राज्यपाल काय करतायत. नरेंद्र मोदींनी कोणासमोर थांबून एक 5 मिनिटं संवाद केला, 2 मिनिटं संवाद केला आणि एका वृद्ध ग्रस्तांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. ते कोण याची बातमी आपण बघितली आहे. पण त्या सगळ्या शपथविधी सोहळ्यामध्ये बंगालचे भाजपचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या त्या शपथ सोहळ्यामध्ये एका गोष्टीकडे जवळजवळ सगळ्या मीडियाचं दुर्लक्ष झालं. अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मीडियाचं सुद्धा दुर्लक्ष झालं. ती गोष्ट मला आज तुम्हाला सांगायची आणि म्हणूनच ते शीर्षक दिलंय. ते बघितल्यानंतर अनेक जण चक्रावले असतील की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा राष्ट्रवादी गटाच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा पवार यांची पर्स हा राजकारणाचा विषय कसा असू शकतो. शीर्षक मी काय दिलंय की कोलकात्याला शपथविधीसाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पर्स कोणी सांभाळली. हा राजकारणाचा विषय मित्रांनो. येस, ज्या वेळेला एका महिलेच्या पर्स बद्दल राजकारणात उहापोह केला जातो तेव्हा तो आपोआपच राजकारणाचा विषय होत असतो. मी तुम्हाला 2 वर्ष मागे घेऊन जाईल. 2 वर्षापूर्वी 2024च्या लोकसभा निवडणुका चालू होत्या आणि त्यामध्ये प्रत्येक पक्ष आपापला
प्रचार करत होते आपल्या पक्षाचा, आपल्या उमेदवाराचा, किंवा उमेदवार असेल तर स्वतःचा प्रचार करत होते. अशा वेळेला देशात एक लक्षवेधी निवडणूक झाली होती, ती आपल्या महाराष्ट्रातली होती, आणि ती महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती. आणि त्याचं कारण सरळ आहे. त्या निवडणुकीमध्ये एकमेकाविरुद्ध लढणाऱ्या दोन महिला, दोन व्यक्ती ह्या एकाच परिवारातल्या होत्या. एक होत्या जवळजवळ 40 वर्षापूर्वी लग्नामुळे बारामतीत येऊन पवार परिवारामध्ये सून म्हणून रममाण झालेल्या, पवार परिवाराच्या पुढल्या पिढीतल्या दोन वारसांना त्यांनी जन्म दिला. जय आणि पार्थ अशा दोन मुलांना जन्म देणाऱ्या त्या माऊलीचं नाव सुनेत्रा पवार आहे. अजितदादा पवार यांच्याशी विवाह झाल्यामुळे सुनेत्रा पाटील या बारामतीत आल्या आणि पवार झाल्या. तर त्या बारामतीतल्या पवार नाहीत अशी मल्ली नाथी महाराष्ट्रातले सर्वात जाणकार नेते शरद पवार यांनी केलेली तुम्हाला आठवत असेल. मतदानाचा विचार करताना राजकीय भूमिका, आर्थिक कार्यक्रम, वेगवेगळे जाहीरनामे याचा विचार करू नये, तर विचार काय करावा की बारामतीचे मूळचे पवार कोण आहेत आणि बाहेरून आलेले पवार कोण आहेत, असं शरद पवार का म्हणाले होते. तर त्यांची मुलगी सुद्धा पवारच होती, सुप्रिया पवार होती. ती लग्नानंतर सुप्रिया सुळे झाली आणि सुळे झाल्यानंतर राजकारणात आली. आजपर्यंत पवारांच्या अनेक हितचिंतकांना पडलेला एक गहन प्रश्न आहे की आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला शरद पवारांनी माहेरी का ठेवून घेतली आहे आणि सासरी का पाठवलेली नाही. मला आठवतं यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता. ज्या वेळेला 2024च्या सुरुवातीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा त्यावेळी नेहमीप्रमाणे नाक मुरडणाऱ्या शरद पवारांनी एक सणसणीत लोणकडी थाप मारलेली होती. कोल्हापूरला किंवा कुठेतरी गेलो असताना खेड्यातल्या दोन महिला शरद पवारांना भेटल्या. हा एक मोठा विनोद आहे. शरद पवारांना निनावी माणसं कुठेही गेले की भेटत असतात आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगत असतात. तशा या खेड्यातल्या कोल्हापूरच्या दोन महिलांनी शरद पवारांना एक अजब प्रश्न विचारला होता. मंगळावर शनी या ग्रहाची माती का सापडत नाही, असे प्रश्न असतात ना, ते शास्त्रज्ञांना विचारले जात नाही, ते शरद पवारांना विचारले जातात. सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याची हत्या आहे की आत्महत्या आहे यावर सगळ्या देशामध्ये हलकल्लोळ चालू असताना साताऱ्याच्या कुणातरी शेतकऱ्याने शरद पवारांना प्रश्न विचारला होता की हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यावर कुठे माध्यमात चर्चा होत नाही, मग एका नटाच्या मृत्यूचा किंवा आत्महत्येची एवढी चर्चा कशाला होते, हा शेतकरी कोण आहे ते शरद पवार कधी सांगत नाहीत. किंवा एखाद्या सतत आपल्या पाठीपाठी शेपटी हलवत घोटाळणाऱ्या पत्रकाराला कान धरून बाबा ह्याची बाईट घे, हा शेतकरी फार महत्वाचं बोलतोय, ह्याची बाईट घे, ते रेकॉर्डिंग मला दे, असं शरद पवार कधीही सांगत नाही. तसंच कोल्हापूरला गेले असताना दोन खेड्यातल्या महिला ज्या शरद पवारांना भेटल्या, त्या जे काही बोलल्या ते इतकं महत्वाचं होतं की शरद पवारांनी ते रिट्विट केल्यासारखं पत्रकार परिषदेत सांगितलं. त्या महिला पवारांना म्हणाल्या, राम जन्मभूमी मंदिरामध्ये एवढं मोठं रामाचं काय ते मंदिर बांधलं, तिथे रामाबरोबर सीता का नाही. आणि मला आठवतं की मी त्यावर व्हिडिओ केला होता. शरद पवारांचं डोकं इतकं वाया गेलंय की रामलल्ला म्हणजे
बालपणातला प्रभू श्रीराम असतो, त्याचं बालपणात लग्न झालेलं नसतं. पुढे स्वयंवरामध्ये तो सीतेला ते शिवधनुष्य उचलून वगैरे विवाहित होतो. हे सुद्धा शरद पवारांना माहिती आहे. इतके शरद पवार भागवत धर्माचे आहेत म्हणून सध्या शाही प्रकरणामध्ये पवारांच्या धार्मिक आणि स्पिरिच्युअलिटीची कौतुक सांगितली जातात. ज्या शरद पवारांना रामलल्ला म्हणजे बालपणातला राम हे कळत नाही, आणि अशा शरद पवारांना खेड्यातल्या 2 महिला विचारतात की रामाचं मंदिर उभारलं, त्या मंदिरामध्ये रामाची मूर्ती आहे, तर मग सीतेची का नाही? आणि मला आठवतं मी तेव्हा व्हिडिओ एवढ्यासाठी केला होता की खेड्यातल्या महिलांच्या ज्या प्रतिक्रिया असतात, जे मत असतं किंवा ते जे आपलं मत व्यक्त करत असतात, तेव्हा त्यांना कुठलाही राम, कुठलाही राजा, कुठलाही पक्ष, कुठलंही राजकारण, कुठलीही निवडणूक यापेक्षा परिवाराविषयी आस्था असते. त्यामुळे महिला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा तुमची मुलं बाळ ठीक आहेत ना, नोकरी धंदा ठीक आहे ना, मुलीचं लग्न झालं का, नवरा काय करतो, जावई काय करतो, असे प्रश्न विचारतात. ते अयोध्येतल्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही असा प्रश्न विचारत नाही, पण शरद पवारांना विचारतात. कारण शरद पवार हे जगातले इतके अगाध ज्ञानी आहेत की मंगळावर शनीची माती का मिळत नाही हा प्रश्न शरद पवारांना विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मी तेव्हा व्हिडिओ असा केला होता की अशा महिला खरोखरच शरद पवारांना भेटल्या तर पहिला प्रश्न एक विचारतील की बाबा रे, आपल्या मुलीचं लग्न लावून तू जे लग्न लावलं मुलीचं, त्याला आता 2 दशकापेक्षा अधिक काळ झाला, तिला अजून माहेरी का दडपून ठेवलीये, तिला सासरी का नाही पाठवत? तुझी मुलगी विवाहित झाल्यानंतर सुद्धा बारामतीत का अडकून पडलीये, तिला जरा सासरी पाठवून दे, असं महिला खेड्यातल्या बोलतील. पण तशा महिला शरद पवारांना भेटत नाही, आणि भेटल्या तर त्या त्यांच्या जवळ जाऊन बोलण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नसते. आणि असे शरद पवार जेव्हा सांगतात की बारामती मधले पवार आणि बारामतीत बाहेरून आलेले पवार, अशी जी काय मल्ली नाती सुनेत्रा पवार यांच्याविषयी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी केली होती, त्यावेळेला त्यांच्या लाडक्या कन्येने जी विवाहानंतर सुद्धा सासरी जायला तयार नाही, अशा लाडक्या कन्येने आपली पण अक्कल पाजळलेली होती की संसदेमध्ये गेलं तर भाषण करायला लागतं. संसदेमध्ये सभागृहामध्ये तुम्हाला नवऱ्याला घेऊन जाता येत नाही किंवा नवऱ्याला भाषण करता येत नाही. सुप्रियाताईंचे पतिराज हे लोकसभेत जाऊन भाषण करत नाहीत, सुप्रियाताई भाषण करतात. मग ते सुप्रियाताईंचे पतिराज काय करतात, तर ते लोकसभेपर्यंत जातात आणि तिथे जाऊन कॅन्टीन मध्ये बसून आपल्या पत्नीची पर्स सांभाळतात. ही माझी अक्कल नाहीये, सुप्रियाताईंची अक्कल आहे. थोडक्यात सुनेत्रा वहिनी या लोकसभा निवडणूक लढवत असल्या तरी त्या लोकसभेत जाऊन बसणार नाहीत, इतक्या त्या आपले पती अजितदादा यांच्यावर राजकारणासाठी डिपेंडंट आहेत, परावलंबी आहेत. प्रश्न असा आहे की जर तुम्ही सुनेत्रा वहिनींना मतं दिलीत तर त्या लोकसभेत जातील का? आणि गेल्या तर त्यांची पर्स सांभाळत अजितदादा हे लोकसभेच्या आणि संसदेच्या कॅन्टीन मध्ये बसणार आहेत का, असा प्रश्न सुप्रियाताईंनी बारामतीच्या मतदाराला विचारलेला होता. आणि म्हणून बंगालच्या शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधीच्या समारंभामध्ये त्या सगळ्या देशभरच्या मुख्यमंत्री, मंत्री वगैरे उपमुख्यमंत्री यांच्या कतारीमध्ये एका शेवटच्या टोकाला सुनेत्रा वहिनी दिसल्या, तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा बारकाईने काय बघितलं असेल तर त्यांच्या हातात पर्स आहे की नाही. आज उपमुख्यमंत्री म्हणून गेले जवळजवळ 3.5 महिन्याहून अधिक काळ सुनेत्रा वहिनी जे काम करतायत, आपला पक्ष चालवतायत, नवऱ्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, विधानसभेत विधानमंडळात हजेरी लावतायत, आणि एवढंच नव्हे तर मित्र पक्षाचा
मुख्यमंत्र्याचा शपथविधी आहे तो कोलकात्यापर्यंत जातात, तेव्हा त्या पर्स घेऊन जातात की नाही आणि त्यांची पर्स कोणाच्या हातात आहे हे बघणं मला अगत्याचं वाटलं. मला सुनेत्रा वहिनींना त्या शपथविधीच्या मंचावर बघितल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सुप्रियाताईंची आठवण आली की सुप्रियाताई तर आपल्या वहिनीची पर्स सांभाळायला कोलकात्यापर्यंत गेल्यात का. म्हणून मी परत परत तो व्हिडिओ अजूनही बघतोय की शुभेंदू अधिकारीच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीमध्ये जो मंच आहे आणि त्याचं जे चित्रण आहे त्या चित्रणामध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांची पर्स सांभाळत कुठेतरी सुप्रियाताई घोटाळत आहेत का. कारण सुप्रियाताईंना बारामतीची यजमानी मीच आहे असं सतत वाटत असतं. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल जेव्हा अजितदादांवर अंत्यसंस्कार चालले होते त्यावेळेला सुद्धा सुनेत्रा वहिनींनी कुठे बसायचं, त्यांना हाताला धरून कुठे आणायचं हे सगळं करत सुप्रियाताई मिरवत होत्या. अंत्यसंस्काराच्या सोहळ्यामध्ये सुप्रियाताई यजमानी असल्यासारख्या मिरवत होत्या. आणि जर आज कोलकात्यामध्ये मिरवण्यासारखी परिस्थिती असेल तर मग सुनेत्रा वहिनींची पर्स सांभाळून का होईना आपल्याला मिरवायला मिळेल. म्हणून सुप्रियाताई कोलकात्यापर्यंत शपथविधीला गेल्या होत्या का याचा मी त्या वेगवेगळ्या व्हिडिओ मधून शोध घेतोय. आणि म्हणून तो प्रश्न मला पडला की एवढ्या कोलकात्यापर्यंत गेलेल्या मितभाषी सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची पर्स कोण सांभाळत होत. मित्रांनो तुम्ही शोध घ्या कोणाला सुनेत्रा वहिनींची पर्स सांभाळताना सुप्रियाताई कुठे दिसल्या तर जरूर मला तो पुरावा पाठवा. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.